नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। मित्रांनो, भारत सरकारने एक नवीन ॲप लॉन्च केले आहे, संचार साथी, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत हे तपासू शकता आणि खोटे नंबर असतील तर ते बंदही करू शकता। या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण प्रक्रिया A to Z पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर उघडा, प्ले स्टोअरवर जा आणि सर्च बारमध्ये संचार साथी टाईप करा। जे ॲप दिसेल ते भारत सरकारचे अधिकृत ॲप आहे। हे ॲप इन्स्टॉल करा। ॲपची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्यावरून बी तुम्ही डाउनलोड करू शकता। ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ते उघडा। उघडल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस दिसेल, त्यामध्ये तुम्ही तुमची भाषा निवडू शकता। आपण इथे मराठी निवडू। भाषा निवडल्यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करा। आता ॲप मराठी भाषेत काम करेल। तुमच्या स्क्रीनवर संचार साथीमध्ये आपले स्वागत आहे असा मेसेज दिसेल। त्यानंतर आता तुम्ही संचार साथी ॲपमध्ये खालील 5 सेवा वापरू शकता। संशयास्पद फसवणुकीची तक्रार, जर तुम्हाला फसवणुकीचा कॉल किंवा मेसेज आला असेल तर त्याची तुम्ही तक्रार करू शकता। तुमचा फोन हरवला किंवा चोरी झाला असेल तर तुम्ही तो आता ब्लॉक करू शकता। आता तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत हे तुम्ही तपासू शकता। हँडसेटची वैधता तपासणे, तुमच्या मोबाईलची वैधता तपासू शकता। आंतरराष्ट्रीय कॉलची तक्रार, भारतीय क्रमांकासह येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉलची तक्रार करू शकता। आपण आज या तिसऱ्या पर्यायावर म्हणजे तुमच्या नावावर किती मोबाईल कनेक्शन आहेत हे तपासण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत। ॲपच्या मुख्य स्क्रीनवर खाली तुम्हाला अन्वेषण करा नावाचे निळ्या रंगाचे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा। त्यानंतर एक पॉपअप येईल ज्यामध्ये नोंदणी आवश्यक आहे असा मेसेज दिसेल। येथे पुढे जा बटनावर क्लिक करा। ॲपला फोन आणि SMS परवानगी देण्यासाठी ठीक आहे किंवा अलाउ वर क्लिक करा। नाव टाका, तुमचे पहिले नाव आणि आडनाव टाका। नोंदणी करा या बटनावरती क्लिक करा। त्यानंतर खाली सेंड SMS या पर्याय येईल, त्यावर दोनदा क्लिक करा। आता तुमच्या मोबाईलवर एक SMS येईल, आपोआप तुमची नोंदणी करेल। नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल। नोंदणी पूर्ण झाल्यावर नोंदणी पूर्ण झाली असा मेसेज दिसेल। त्यानंतर ठीक आहे या बटनावरती क्लिक करा। नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मुख्य स्क्रीनवर जा आणि तुमच्या नावावर मोबाईल कनेक्शन जाणून घ्या या पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर तुमच्या नावावर असलेले सर्व मोबाईल नंबर आणि सिम कार्ड यादी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल। आता यादीतील प्रत्येक नंबर तपासा, तुमचा नंबर बरोबर आहे का हे पहा। प्रत्येक नंबरच्या बाजूला एक बॉक्स असेल, त्यावर क्लिक केल्यानंतर 3 पर्याय दिसतील। हा माझा नंबर नाही। जर नंबर तुमचा नसेल तर हा पर्याय निवडा, आवश्यक आहे। जर नंबर तुमचा असेल आणि तुम्हाला तो ठेवायचा असेल तर पर्याय निवडा, आवश्यक नाही। जर नंबर तुमचा असेल पण तुम्हाला तो नको असेल तर हा पर्याय निवडा। आता योग्य पर्याय निवडल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा आणि नंतर पुष्टी करा या लाल बटनावरती क्लिक करा। तुम्ही सादर केलेली अहवालाची माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती एक टेक्स्ट मेसेज येईल ज्यामध्ये ट्रॅकिंग ID असेल। आता ही ट्रॅकिंग ID कशासाठी असते? जर तुम्ही एखादा नंबर ब्लॉक केला असेल तर त्याचा तुम्ही स्टेटस तपासण्यासाठी ही ट्रॅकिंग ID असते। आता तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे तुम्ही इथे सहज तपासू शकता। जर एखादा नंबर खोटा असेल तर तो तुम्ही ब्लॉक करू शकता। काही दिवसानंतर तुमच्या नावावर फक्त तुमचे खरे नंबर दिसतील। ही माहिती तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल। आणि अजूनही तुम्ही टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला हिट करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।